हॅलो, नमस्ते सर्वांना. आज आपण बनवतोय महाराष्ट्राची ओळख असणारे खमंग खुसखुशीत असे बटाटे वडे. थंडीमध्ये नाश्त्याला किंवा जेवणात साईड डिश म्हणून किंवा पाहुणे आल्यानंतर असे वडे आपण नेहमी बनवतो. पण काय होतं बऱ्याचदा आपणाला पाहिजे तसे एकदम खमंग खुसखुशीत वडे तयार होत नाहीत. मग आज मी एकदम स्टेप बाय स्टेप सोपी रेसिपी करून सांगितली आहे, की ज्यामुळे वडे एकदम परफेक्ट होतील. चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूया. वडे बनवायचे म्हटलं की आपणाला बटाटे लागणारच. तर बटाट्यांचं प्रमाण मात्र तुम्हाला किती वडे बनवायचे त्याच्यानुसार ठरवा. तर इथे मी मध्यम साईजचे 3 बटाटे घेतलेत. अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर मग कुकरमध्ये पाणी घालून बटाटे चांगले 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे. आता इथे बघा मी अख्खे बटाटे घातले होते, त्यामुळे कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आणि जर तुम्ही बटाटा मधून कट करून घातला ना, तर कुकरच्या 2 शिट्ट्यामध्येच बटाटा चांगला मऊ शिजतो. थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे थंड होतंय तोपर्यंत वाटण बनवून घ्यायचे. यासाठी इथे मी कोथिंबीर घेतले आणि कोथिंबीरच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या सकटच कोथिंबीर घेतली. खूप छान स्वाद येतो त्यामुळे. झणझणीत वडा बनवायचा आहे यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या 10 घेतलेत. एक मोठा चमचा भरून जिरे घेतलेले आहेत. 10 ते 12 लसूण पाकळ्या, आलं घेतले आणि हे वाटून घेताना 1 चमचाभर धने घालून बारीक असं हे वाटून घ्यायचे. बटाटे पण बऱ्यापैकी थंड झालेत. आता याची साल काढून घ्यायची. तसं पाहिलं तर बटाटे वडे बनवण्याचे बरेच असे प्रकार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण वडे बनवतो आणि आजची माझी पद्धत खूप सोपी आहे. अगदी सहज कोणीही बनवेल, पण खायला मात्र ना एकदम जबरदस्त वडा लागतो. जेव्हा तुम्ही बनवाल आणि खाल तेव्हाच तुमचा विश्वास बसेल. आणि तसं तर तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपी आवडतातच. तुम्ही त्यांना भरभरून प्रेम देता. त्यामुळे खरंच तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल, म्हणजे पहिल्यांदाच आजची रेसिपी पाहत असाल, रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर पटापट सगळ्या बटाट्यांची मी साल काढून घेतली. वडे बनवताना पीठ जर व्यवस्थित नाही भिजवलं ना, तर वडे म्हणावेसे खुसखुशीत होत नाहीत. वरून असे वातट होतात, दांडरल्यासारखे होतात. त्यामुळे काय करायचं आहे, जेव्हा आपण पीठ भिजवतो ना, आता इथे पुढे पाहालच तुम्ही, साधारण मी ते मोठे 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचाभर ओवा घातला आणि ओवा घालताना थोडासा हातावरती असा चुरून घालायचा. अगदी थोडीशी हळद घालायची म्हणजे कलर छान येतो. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि तुम्हाला जर यामध्ये तिखट आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट घाला. पाव चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे. आणि पीठ भिजवताना एकदम जास्त पाणी न घालता थोडंसं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे. आता इथे बघा मी खाण्याचा सोडा अजिबात वापरलेला नाही आहे. बऱ्याचदा काय होतं की सोडा वापरल्यानंतर वडे फुगतात भरपूर, पण तेवढंच ते तेलसुद्धा पितात. म्हणजे खूप तेलकट वडे होतात. त्यामुळे शक्यतो मी खाण्याचा सोडा वापरत नाही. तुम्हाला आवडत असेल तर थोडासा 1 चिमूटभर तुम्ही घालू शकता. या अगोदरसुद्धा बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारे वडे मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत आपल्या चॅनेलवरती. थोडंसं पाणी घालून बेसन पिठाच्या ह्या बघा ज्या काही गुठळ्या आहेत त्या सगळ्या मी अशा फोडून घेतलेत आणि एकदम स्मूथ मऊ असं बॅटर बनवलेलं आहे. जास्ती घट्ट किंवा जास्त पातळ नाही बनवायचं. तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे. थोड्या वेळासाठी हे साईडला असंच ठेवायचं आहे. 5 मिनटं भिजून द्यायचं आहे पीठ. आणि बटाट्यांच्या अशा मधून कट मारून मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेत. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली. एक मोठा चमचाभर तेल घातलेलं आहे त्यामध्ये. तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात अगोदर मोहरी घालायची. जिरे न घालता लगेचच कढीपत्त्याची पानं घातलेत, कारण जे वाटण आपण बनवलं होतं त्यामध्ये जिरे घातलेच होते.
लगेचच यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. कारण यामध्ये हिरवी मिरची, धने, जिरे, आलं, लसूण हे सगळं न भाजता कच्चंच वाटून घेतलं होतं. शिवाय कोथिंबीरसुद्धा चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर मग अगदी थोडीशी हळद घातली. आता यामध्ये जाईल चवीनुसार मीठ. उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी यामध्ये थोड्याशा अशा चुरून घालायच्या, जास्ती पण बारीक नाही करायच्या. अशा पद्धतीने पहा. मैत्रिणींनो, रेसिपी थोडीशी जरी आवडली तुम्हाला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. आणि माझा छोटासा प्रयत्न असतो, मला ज्या काही रेसिपीज येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं. व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मंद आचेवरती चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि जास्ती शिजवत बसण्याची आवश्यकता नाही आहे, कारण बटाटा शिजवूनच घेतला होता. सगळं हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये असं पसरून घेतले पहा. मिश्रण चांगलं थंड झालंय आणि आता याचे वडे बनवायचेत. एकदम गोल गरगरीत न बनवता असे थोडेसे मी प्रेस करून जरासा चपटा आकार देते याला. सुरुवातीला असं गोल गोल करून थोडंसं प्रेस करायचे आणि हे जे बेसन पिठाचं बॅटर बनवलं होतं त्यामध्ये वडे सोडायचे. मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय प्लीज मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपी सध्या कुठपर्यंत पोहोचतायत ते. सुरुवातीला थोडेसेच वडे मी बनवून घेते आणि तोपर्यंत गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. बेसन पिठाचं बॅटर पूर्ण वड्यांच्या भोवतणी असं सगळं लावून घ्यायचे. व्यवस्थित छान असे वडे यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि गरम गरम तापलेल्या तेलामध्ये सोडायचे. आणि वडे तेलामध्ये सोडताना असा एखादा मोठा चमचा घ्या आणि त्यानेच वडे सोडा. सुरुवातीला गॅसची फ्लेम जराशी फास्ट ठेवायची आणि थोड्या वेळानंतर मग मीडियम आचेवरती अधूनमधून पलटी करत छान असा खरपूस कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचेत. आता हे पावासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खायला मस्त लागतात. अगदीच तुम्हाला असे नुसते खायचे असतील ना तरी देखील खूप टेस्टी लागतात. नक्की बनवून बघा. चांगला खरपूस कलर येईपर्यंत तळून घेतलेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेले वडेसुद्धा मी आता पटकन तळून घेते. मस्त असे गरमागरम खमंग टेस्टी बटाटे वडे आपले तयार झालेले आहेत. सोबत हिरव्या मिरच्यासुद्धा तळलेत. कशी वाटली रेसिपी? चला तर मग लवकरच भेटूयात अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.